अमरावती जिल्ह्यातील पथरोड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. तर झेंडा चौक परिसरातील बाबुडकर यांच्या निवासस्थानी राहणाऱ्या आदिवासी युवकाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे. मृताचे नाव अरविंद सुरत्ने वय 37 वर्ष असे असून या प्रकरणी त्यांची पत्नी ज्योत्स्ना अरविंद सुतने आणि आरोपी अमित लवकुश मिश्रा वय 33 वर्ष याला पोलिसांनी अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार अरविंद सुतने आपल्या पत्नीसोबत पथरोड येथील एका भाड्याच्या घरात राहत होता. त्याची पत्नी आरोपी अमित मिश्रा यांच्या घरी स्वयंपाकाचे काम करीत होती. या कामाच्या निमित्ताने आरोपी मिश्रा आणि ज्योत्स्ना सुरत्ने याची ओळख झाली होती. रात्री 10:30 वाजताच्या सुमारास या दोघांनी मिळून अरविंद सुरत्ने याची हत्या केली. घटनेनंतर आरोपी अमित मिश्रा स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ ज्योत्स्ना सुरत्ने हिलाही अटक केली. या प्रकरणी हत्या व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सचिन पुंडके करीत आहेत.